नमस्कार, सुस्वागतम. न्यूज 18 लोकमत आणि वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत मुक्ता सन्मान 2025, को पॉवर्ड बाय केसरी टूर्स प्रायव्हेट लिमिटेड, LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, वॉर्डरोब पार्टनर रंगोली डिझाईन स्टुडिओ ठाणे, स्पेशल पार्टनर कन्हैया ॲग्रो, सोसायटी टी, नव्या प्राईम प्रॉपर्टी, असोसिएट स्पॉन्सर्स द्वारकादास श्यामकुमार ग्रुप महाराष्ट्र राज्य, श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लिमिटेड, बरवा स्किन थेरपी, मिडास केअर फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड आणि द न्यू इंडिया अश्युरन्स प्रोडक्ट लिमिटेड. या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार, मी श्वेता. जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी, अशा या विश्वशक्तीचं नाव आहे नारी आणि याच नारीच्या सन्मानासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. खरं तर मोठ्या हुद्द्यावर, मोठ्या पदावरती कार्यरत असणाऱ्या महिलांचा नेहमीच सन्मान होत असतो. मात्र न्यूज 18 लोकमत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अशी काही महिला रत्न शोधतं जी जगाला माहिती नसतात आणि अशा महिला रत्नांचा सन्मान हा मुक्ता सन्मान मध्ये दरवर्षी होत असतो आणि यावर्षी सुद्धा अशाच काही महिला रत्नांची ओळख आपल्याला नव्यानं होणार आहे. या कार्यक्रमाची आपण दमदार सुरुवात करूयात आणि त्यासाठी मी द वुमनियाज म्युझिक बँडला विनंती करते की त्यांनी इथे यावं. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा, या गावचा त्या गावचा वगैरे फार जुनं झालं हो की नाही. आपल्या आजच्या महिलांबद्दल थोड्या गोष्टी आहे का, ठीक आहे. चला नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग मधू, कशी
नाचू नाच ग मधू कशी मी नाचू. एकतर सकाळची घाई, त्यात माझं आवरायचं, तयारी करायची, त्यात गॅस संपला, याचा डबा नाही झाला, ऑफिसला जायला मला उशीर झाला. सांगा कशी मी नाचू. कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग वेदा कशी मी नाचू नाच ग वेदा कशी मी नाचू. नेमका आम्ही बाहेर जायचा प्लॅन केला आणि त्यात पण सासरकडचे आले सरप्राईज द्यायला. बाहेर जायचा माझा प्लॅन फ्लॉप झाला. बाई कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग दीप्ती कशी मी नाचू नाच ग दीप्ती कशी मी नाचू. एकतर सगळ्या कामांनंतर माझा एकच टाइमपास, तो म्हणजे टीव्ही आणि मालिका. आणि त्यात वर्ल्ड कप आला, टीव्हीचा रिमोट माझ्या हातातून गेला. बाई कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग श्रेया कशी मी नाचू नाच ग श्रेया कशी मी नाचू. घरची सगळी कामं संपून ऑफिसची पीपीटी बनवायला बसले आणि निकानी माझा लॅपटॉप नेला. ऑफिसात बसले चांगला झम मला दिला झमी. कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू नाच ग घुमा 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 कशी मी नाचू. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. नार आजची पुढे जाणार नाही, थांबणार पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. खूप शिकणार वृत्ती करणार मग बनणार पोरी पिंगा. खूप शिकणार आत्मनिर्भर मी ग बनणार पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. त्यानंतर न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे यांना मी विनंती करते की त्यांनी मुक्ता सन्मान 2025 या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. नमस्कार सर्वांचं, सर्व मान्यवरांचं स्वागत. आणि जागतिक महिला दिनानिमित्त आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. आणि ह्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिला आणि महिलांच्या अवतीभोवतीचं सगळं जे विश्व आहे ते आता ह्या पुढच्या गेल्या 2-3 दिवसांमध्ये आपल्याला उजळलेलं दिसेल. सगळेच जण महिलांचं गुणगान करताना दिसतील, सगळेच जण महिलांच्या कॉन्ट्रीब्युशनबद्दल बोलायला लागतील. पण हे खरं तर वर्षभर पुरलं पाहिजे अशी आपली इच्छा आहे. त्याचं कारण असं आहे की केवळ एक दिवस नसतो ना महिलांचा. महिला ह्या रोजच त्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये भर घालत असतात, आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. आणि हे सगळं करत असताना आम्ही गेले काही काळामध्ये ही जी सगळी न्यूज 18 लोकमतची टीम आहे ती सातत्यानं दर वर्षभरात अशा काही स्टोरीज, अशा काही गोष्टी, अशा काही कहाण्या ज्या आहेत त्या कहाण्या आपल्यापर्यंत आणत असते. आणि यावेळेला सुद्धा मी खरं होतं उत्सुक आहे या सगळ्या कहाण्या तुमच्या सगळ्यांच्या समोर आणायला. आणि आपल्या सगळ्या ज्या महिला आहेत आपल्या आसपासच्या, आपली आई असेल, आपली बायको असेल, आपली मुलगी असेल, आपल्या ज्या काही महिला आसपासच्या मैत्रिणी असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण जर का कुठे पुढे गेलो तरच हा देश, हा समाज, ही संस्कृती हे सगळं टिकणार आहे. नाहीतर त्याचं काही खरं नाही आहे. या मताचे आम्ही सगळे न्यूज 18 लोकमतची सगळी ही टीम आहे. आणि त्यामुळे हा मुक्ता सन्मान आम्ही घेऊन आलेलो आहोत. केवळ एका जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं नाही, तर महिलांची खरी शक्ती जी आहे ती शक्ती आपण समजून घेऊयात, उमजून घेऊयात आणि त्यांच्यासोबत आपण पुढे जाऊयात. एवढंच मला म्हणायचं आहे. धन्यवाद. नमस्कार. त्यानंतर आता खऱ्या अर्थानं आपल्या मुक्ता सन्मान 2025ला सुरुवात करूयात. त्यासाठी मी माझ्या सहकारी ज्ञानदा कदम यांना विनंती करते की महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर अस्वती दोर्जे आणि त्यासोबत अभिनेत्री सायली संजीव यांना मंचावर घेऊन यावं. डॉक्टर अस्वती दोर्जे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवातच दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यातनं केलेली आहे. ज्ञानदा यांना विनंती करते की त्यांनी आपल्या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करावं.
पहिला सन्मान नेमका कुणाला मिळालाय, त्यांचं कार्य नेमकं काय आहे, या संदर्भात आपण एक ऑडिओ व्हिज्युअल बघणार आहोत. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आत्मविश्वासानं वावरणाऱ्या किरण कुर्मा. गडचिरोलीमधल्या घनदाट जंगलातून किरण यांचा हा प्रवास सुरू झालाय. स्टेरिंग सांभाळत माओवादी भागात दररोज 120 किलोमीटर टॅक्सी चालवणाऱ्या याच का त्या किरण, असा प्रश्न तुम्हाला पडेल. मागास, दुर्गम भाग, मुलीची जात अशी सबब नाही आणि शिक्षणाची नाड त्यांनी सोडली नाही. वडील आजारी पडले तरी निर्भीड बनत या मुक्तानं टॅक्सी चालवत घर सांभाळलं. अर्थशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएट झाल्या आणि फेलोशिप करायला थेट इंग्लंड गाठलं. गडचिरोलीच्या जंगलातून निघत आज किरण कॉर्पोरेट जगात आपला ठसा उमटवतायत. परिस्थितीला दोष न देता आव्हान म्हणून स्वीकारणाऱ्या किरण कुर्मा यांच्या धैर्याला सलाम. आणि मी किरण कुर्मा यांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. मुक्ता सन्मान 2025 किरण कुर्मा. आणि आपल्या सर्व मुक्ता सन्मान विजेत्यांना वामन हरी पेठे ज्वेलर्स कडनं एक गिफ्ट वाउचर. आय थिंक किरण यंगेस्ट मुक्ता आहे आजच्या सगळ्या कार्यक्रमातली, त्यामुळे पुन्हा एकदा आपण सगळेजण तिचं कौतुक करूया. किरण, कधी भीती नाही वाटली? म्हणजे ती दृश्य आम्ही जेव्हा बघत होतो की तू टॅक्सी चालवतेस त्या घनदाट जंगलातनं, तो कधी तुला अशी भीती नाही वाटली? मला असा अभिमान वाटते की इतर लोकांना पाहिलं की उसको क्या बोलते हैं, अलग ही फील है, क्योंकि सेलिब्रिटी जैसी मुझे फील आ रही है. और सिर्फ इसके ग्राउंड लेवल की ये न्यूज़ 18 ने किया है. हमारे महेश तिवारी अंकल को मैं बहुत बहुत धन्यवाद बोलती हूँ. न्यूज चॅनल दरवेळेला निगेटिव्ह बातम्या दाखवतात, असा एक अपप्रचार कायम होत असतो. पण आज किरणच्या या कहाणीतनं आपल्याला कळत आहे की सकारात्मक गोष्टी आणि एखाद्या व्यक्तीला पुढे जाण्याचं जे बळ आहे ते सुद्धा न्यूज चॅनलमुळे मिळू शकतं. आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ते कसं मिळालेलं आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे किरण आहे. इंग्लंडला जाऊन आली, छान काम करतेस आता, घरच्यांची रिएक्शन काय असते? हाँ, जब मेरे पापा की एक्सीडेंट हुई थी उसकी वजह से मेरा पोस्ट ग्रेजुएशन होने के बाद, और जब मैं छोटी मोटी काम भी करती थी और वो सब छोड़ के मैं मेरे पापा को हेल्प करने के लिए गई, क्योंकि वो मेरा फ़र्ज़ है, जिम्मेदारी है, क्योंकि बेटी या बेटा सभी के लिए समान है. बचपन से मुझे लड़का जैसे ही समझता था और मेरा नाम भी किरण, जैसे किरण बेदी का इंस्पिरेशन लेके मुझे किरण नाम रखे. तो मुझे तभी पहले से ही डर नहीं लगता था कि, और मैं उसी पहाड़ी से गुजरी थी तो वैसे ही मुझे आदत भी पड़ गई थी. अश्वती मॅडम मगासपासून खूप कौतुकानं तुझ्याकडे बघतायत. मॅडम, किरणबद्दल काही बोलायचं आहे? मी स्वतः गडचिरोलीमध्ये काम केलेली आहे, तर मला माहिती आहे गडचिरोलीची काय परिस्थिती आहे. तर अत्यंत म्हणजे इन्स्पायरिंग अशी स्टोरी आहे किरणची. म्हणजे इतकी दुर्गम भागातून येऊन आणि त्याच्या स्वप्न बघणे आणि स्वप्नाला साक्षात्कार करणे, याच्यासाठी कठोर परिश्रम करणे, यासाठी खूप 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 अभिनंदन. इतका आनंद आता तुमच्या चेहऱ्यावर आणि तो बघून आम्हाला आनंद होतोय. थँक्यू सो मच न्यूज 18 लोकमत या सगळ्यासाठी. आणि मी 2 दिवस फक्त शूटिंगच्या निमित्ताने गडचिरोलीला गेले होते आणि मी निघून आले, कारण मी तिथे नाही सर्वाईव्ह करू शकले. त्यामुळे हॅट्स ऑफ. आणि मी सगळे त्या क्लिप्स बघत होते, तुम्ही कशी तिथे गाडी चालवली, मी हे इमॅजिन पण नाही करू शकत, याची कल्पनाही नाही करू शकत, कारण त्या भागात मॅडमने तर कामच केले. मी 2 दिवस मी बघितला आहे तो भाग आणि मला इतकी भीती वाटत होती. तुमच्यात कुठेच भीती नाही आहे, तुमची जिद्द तुम्हाला इतकी छान पुढे घेऊन जाते आणि विश यू ऑल द बेस्ट. धन्यवाद किरण. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे वॉर्डरोब पार्टनर, रंगोली डिझायनर स्टुडिओ ठाणेचे CEO धर्मेंद्र बोरीचा यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. मी माझ्या सहकारी ज्ञानदा कदम यांना विनंती करते की धर्मेंद्र बोरीचा यांचं स्वागत करावं. आणि आता अशी पुढची महिला, तिने कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, काय आहे तिचं कर्तृत्व, बघूयात ऑडिओ व्हिज्युअल.
ओढ्यातून वाट काढत, डोंगर दऱ्यांमधून पायपीट करत, तर कधी दुचाकीवरून दिवसाच्या कोणत्याही प्रहरी गुराढोरांवर उपचार करण्यासाठी जाणाऱ्या या आहेत डॉक्टर रेणू लोंढे. मूळच्या हरियाणाच्या असलेल्या रेणुताईंची कोकणाशी ओळख झाली ती त्यांच्या लग्नानंतर. कोकणावर निसर्ग संपदेची जरी बरसात असली तरी इथे असलेल्या काही उणीवाही त्यांच्या नजरेनं टिपल्या आणि त्यानंतर आपल्या ज्ञानानं रेणू लोंढे यांनी कोकणातील उच्च विद्याविभूषित पशुवैद्यकाची कमतरता भरून काढली आणि इथूनच सुरू झाला त्यांचा पशुवैद्यकीय सेवेचा निरंतर प्रवास. गोरगरीब शेतकऱ्यांचं पशुधन जगवण्यासाठी रेणू लोंढे दिवस रात्र एक करतायत. गुराढोरांसह कुत्री, मांजरं अशा हजारो पाळीव प्राण्यांना डॉक्टर रेणू लोंढे यांनी वाचवलंय. त्यामुळे कोकणातल्या पशुपालकांसाठी रेणुताई एका देवदूतापेक्षा कमी नाहीत. पशुपालकांचे आशीर्वादच रेणुताई त्यांची सर्वात मोठी कमाई मानतात. मोठ्या पगाराची नोकरी सोडून कोकणातील दुर्गम भागातील पशुधन वाचून शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या डॉक्टर रेणू लोंढे यांच्या अलौकिक कार्याला न्यूज 18 लोकमतचा सलाम. तर डॉक्टर रेणू लोंढे यांना मी मंचावर येण्याची विनंती करते आणि खरंच टाळ्यांच्या कडकडाटात आपण त्यांचं स्वागत करूयात. डॉक्टर अस्वती डोरजे यांना मी विनंती करते की डॉक्टर रेणू लोंढे यांना विशेष सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करावा. आणि वामन हरी पेठे ज्वेलर्स कडून खास गिफ्ट व्हाउचर. कारण तुम्ही खूप स्पेशल आहात, कारण तुम्हाला फक्त माणसांचीच नाही तर मुक्या जीवांची पण भाषा कळते, त्यामुळे डेफिनेटली यू आर व्हेरी स्पेशल. हा कसा आत्तापर्यंतचा अनुभव राहिलेला आहे कोकणात काम करण्याचा? तुम्ही हरियाणाच्या आहात, भाषा वेगळी, प्रांत वेगळा, कसा अनुभव होता? सबसे पहले मैं न्यूज़ 18 लोकमत का धन्यवाद करना चाहूँगी जो मुझे मुक्ता सम्मान के लायक समझा उन्होंने. वहाँ हरियाणा से यहाँ आने के बाद सबसे बड़ी प्रॉब्लम लैंग्वेज की थी. मुझे लगता था कि लोग मुझे समझेंगे या नहीं, मेरा जो काम है वो उनको समझ में आएगा कि नहीं, उससे पहले मुझे उनको समझना पड़ेगा ना. तो मैं थोड़ा मेरे हस्बैंड के साथ शुरुआत में विज़िट करने जाती थी, वो भी एनिमल डॉक्टर ही हैं. तो शुरुआत में परेशानी थी. जंगल जैसे आपने देखा कि कहीं कहीं पे जंगल भी है, रात को सुबह कभी भी जाना पड़ सकता है, कभी सुबह 5 बजे जा रहे हैं तो कभी रात को 10 बजे जा रहे हैं, ऐसा भी होता है. और कोई भी परेशानी होने पे उनको कैसे फर्स्ट एड करके पेन से रिलीफ दिलाना है तो मैं उनकी हेल्प करती हूँ. और अभी छोटे बड़े सभी तरह के जानवर का मैं ट्रीटमेंट और मार्गदर्शन शेतकरियों का कर लेती हूँ. खूप खूप आभार आपले आणि थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा तुमच्या पुढच्या कार्यासाठी. थँक्यू. यानंतर आता पुढची महिला रत्न कोण आहे, त्यांचं काय कर्तृत्व आहे हे देखील आपण लगेचच जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा ऑडिओ व्हिज्युअल. सगळ्यात आधी मनावरती कंट्रोल, तर तुमच्या सगळ्या गाडीवरती कंट्रोल. निलोफर देशपांडे यांच्या याच गुरुमंत्रानं जळगावमध्ये पिंक ऑटो उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी निलोफर यांनी 2021 मध्ये या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. सुरुवातीला 5 महिलांना रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना शासकीय दरात बॅच, बिल्ला, परमिट आणि कर्ज अशी सगळी प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आली. 5 वर्षांच्या काळात या उपक्रमाची व्याप्ती वाढली आणि आज जळगाव शहरात एकूण 22 महिलांच्या हातात कुटुंबाच्या दोरीबरोबरच स्वावलंबी बनवणाऱ्या रिक्षाचं स्टेरिंगही आलं. आज निलोफर यांच्या मार्गदर्शनात या सगळ्या महिलांनी रिक्षा मालक आणि चालक म्हणून जबाबदारी स्वीकारत शहरातल्या रस्त्यांवर पिंक ऑटो सेवा सुरू केली आहे. या पिंक ऑटो शहरातील प्रवासी महिलांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा पुरवतात. यंदाच्या महिला दिनी या 22 महिलांना आणखी 10 महिलांची साथ मिळणार आहे. निलोफर ताईंच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे उत्तर महाराष्ट्रात एक प्रेरणादायी इतिहास घडतोय. महिलांना रोजगाराच्या संधीतून स्वावलंबी बनवत त्यांच्यात बदल घडवणाऱ्या निलोफर देशपांडे यांच्या प्रयत्नांना न्यूज 18 लोकमतचाही सलाम. निलोफर देशपांडे यांना विनंती, त्यांनी मंचावर यावं. डॉक्टर अस्वती डोरजे यांना विनंती करते की त्यांनी निलोफर देशपांडे यांना हे सन्मान चिन्ह द्यावं. त्याचसोबत सायली संजीव यांना विनंती, हे सन्मानपत्र निलोफर देशपांडे यांना द्यावं. आणि पुन्हा एकदा आपल्या विजेत्यांना वामन हरी पेठे ज्वेलर्स कडून खास गिफ्ट व्हाउचर.
बिंग अ मुंबईकर आपण प्रत्येकानं रिक्षाने प्रवास केला आहे आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट म्हणजे रोज म्हणजे रिक्षातनं प्रवास करणारी मी सुद्धा एक आहे आणि जेव्हा कधी एक महिला रिक्षा चालवताना दिसते तेव्हा खूप आपसूक समाधान आणि खूप आनंद होतो, खूप आनंद होतो. थँक्स टू यू. तुम्ही अनेक महिलांना प्रेरणा देताय. कशी सुरुवात झाली या सगळ्या उपक्रमाची? बेसिकली तुम्हाला का वाटलं की महिलांना आपण रिक्षा शिकवावी? ॲक्च्युली मी आधी लेडीजला टू व्हीलर शिकवत होती. त्याच्यातनं ते शिकवता प्रेरणा आली की म्हणजे वेगळं काहीतरी करायचं आहे. तर त्याच्यातून ही रिक्षाची प्रेरणा आली की फक्त टू व्हीलर शिकून आपण घरी बसणार आहोत, पण ती रिक्षा जर शिकवली तर त्यांना दोन पैसे मिळतील, रोजगार मिळेल. त्याच्यातून ही प्रेरणा आम्हाला समोर आलेली आहे. मग आम्ही घरी चर्चा केली माझ्या मिस्टरांसोबत आम्ही, आणि मग त्याच्यातून हा उपक्रम सुरू केला. 2021ला आम्ही पहिला केला लॉकडाऊन देशामध्ये. ते 5 रिक्षा सुरू केल्या. त्या 5 नंतर दुसऱ्या बॅचला 10 आणि आत्ता 10वीची बॅच कंप्लीट करून मी इकडे आलेली आहे. म्हणजे बायका स्वतःहून यायच्या की हो आम्हाला रिक्षा चालवायची, का तुम्हाला कन्व्हिन्स करायला लागायचं? कन्व्हिन्स तर थोडंफार, कारण हे एक क्षेत्र वेगळं आहे. या क्षेत्रामध्ये पुरुषांची जास्त जवळ आहे ना, त्यामुळे थोडंसं कन्व्हिन्स करावं लागतं. पण स्वतःहून येत आहे, म्हणजे आम्हाला चालवायची आहे, स्वतःहून येत आहे आमच्याकडे. पुन्हा एकदा आपले आभार आणि अभिनंदन. तर निलोफर देशपांडे यांचं हे कर्तृत्व, त्यांचं काम हे किती महिलांना प्रेरणा देणारं आहे हे आपण बघितलं. तुमच्या दोघींची प्रतिक्रिया अर्थातच जाणून घ्यायची आजच्या कार्यक्रमाबद्दल. मॅडम प्लीज. असं एक्झाम्पल्स आपण शोधून आणलेली आहे आमच्यासमोर, जे स्वतःला इन्स्पायर करणारे आहे. आणि म्हणजे इतके आवाहनाला मात देऊन जे सामोरे जाऊन आणि पूर्ण हिंमतने काम केलेले आणि बाकी लोकांसाठी इन्स्पिरेशन बनलेले महिलांना आमच्या समोर आणले आणि त्यांना सन्मानित करून बाकी लोकांना पण प्रचोदन दिले. याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि आभार. तर तुम्हाला काही संदेश द्यायला आवडेल, काही सांगायला आवडेल राज्यभरातल्या मुलींना, महिलांना? आपण महिला असो मुली असो, सर्वप्रथम स्वतःला विश्वास ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. जर स्वतःवर विश्वास आहे तर तुम्ही काही जिंकू शकता. सायली, तुझी प्रतिक्रिया जाणून घ्यायला अर्थातच आवडेल. मॅडम बरोबर हा मंच शेअर करते यातच मला आत्ता भीती वाटते आणि आनंदही होतोय. मला असं वाटतं की माझ्या करिअरमध्ये अगेन परत एकदा स्त्रीचाच खूप मोठा वाटा आहे, ती म्हणजे माझी आई. माझ्या आईने माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवला की तू काहीही कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि तिने हेही सांगितलं की भरपूर चुका कर, पण त्या चुका सुधारण्याची जबाबदारी तुझी. तर मला असं वाटतं की ही एक स्त्रीच सांगू शकते आणि तिचा विश्वास बघून माझ्या वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी आत्ता इथपर्यंत येऊ शकली आहे. थँक्यू सो मच न्यूज 18 लोकमत. खूप खूप मनापासून आभार. असं म्हणतात की ज्या घरातली स्त्री आनंदी त्या घरात खऱ्या अर्थाने गोकुळ नांदतं. तर तुम्ही हे सन्मान देऊन त्या स्त्रीच्या आनंदात एक भर घालताय आणि त्यामुळे ते गोकुळ नांदणार आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. धन्यवाद पुन्हा दोघींचे सुद्धा आणि मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. तर असेच आपण सन्मान आणखी काही महिला रत्नांचे करणार आहोत. लगेचच त्याकडे वळूयात. त्यासाठी मी निमंत्रित करते माझे सहकारी विशाल परदेशी यांना. आणि विशाल यांना विनंती, अभिनेता गश्मीर महाजनी आणि मेघा धाडे यांना कृपया मंचावर घेऊन यावं पुढील महिलांचा सन्मान करण्यासाठी. आपण टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या मान्यवरांचं. त्यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करते विशाल परदेशी यांना. तर मुक्ता सन्मान 2025 मध्ये पुढचं महिला रत्न नेमकं आहे काय, कुठलं आहे, त्यांचं कर्तृत्व काय, यावरती आपण एक नजर टाकूयात. उंचच्या उंच माडाच्या झाडावर चढायला नारळ काढायला पुरुषच पाहिजे असा समज, पण नेहा पालकर यांनी हाच समज खोडून काढलाय. पुरुषांपेक्षा जास्त सफाईनं नेहा माडावर चढते आणि सहज नारळ तोडते. पण नेहाच्या धाडसाचं श्रेय जातं ते तिच्या आजीला. नारळ काढायला लोक मिळत नाहीत म्हणून आजीनं नेहाला नारळाच्या झाडावर चढण्यासाठी प्रोत्साहित केलं. मुलगी नारळाच्या झाडावर चढते म्हणून आणखीन कौतुक. बघता बघता नेहा नारळ तोडण्यापासून फवारणीपर्यंत सगळी कामं करायला लागली. नेहाला बघून आज मुली तिच्याकडे प्रशिक्षणासाठी येत आहेत. नेहा आज बँकेत नोकरी करते, पण तिनं हे काम सोडलेलं नाहीये. हे पुरुषच करू शकतात हा समज नेहानं खोडून काढलाय. नेहाच्या याच प्रयत्नाचा आणि धाडसाचा न्यूज 18 लोकमत मुक्ता सन्मान देऊन गौरव करत आहे.
तर नेहा यांना विनंती, त्यांनी कृपया मंचावर यावं. ही ऑडिओ व्हिज्युअल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल आणि अशा महिला रत्नाचा सन्मान आपण मुक्ता सन्मान 2025 मध्ये करतो आहोत. तर मी कश्मीर महाजनी यांना विनंती करते की त्यांनी नेहा पालकर यांना सन्मान चिन्ह द्यावं. मेघा धाडे यांना विनंती करते की त्यांनी सन्मानपत्र नेहा पालकर यांना द्यावं. आणि आता सूत्र विशाल परदेशी यांच्याकडे. पुन्हा एकदा जोरदार नेहा करता. स्त्रीने ठरवलं तर काही करू शकते आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण नेहा आहे. नेहा म्हणजे मी जेव्हा एव्ही बघत होतो आणि अर्थात बाकीची मंडळी ही एव्ही बघत आहेत आजच्या निमित्ताने, त्यांची एकच रिॲक्शन असेल मनामध्ये, हागा गा 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 काय हे, अशीच एक रिॲक्शन असावी त्यांच्यामुळे. कसं जमतंय आणि कुठून ही सगळी सुरुवात झाली, प्लीज. सर्वप्रथम मी न्यूज 18 लोकमतचे धन्यवाद मानते की त्यांनी मला या मंचावरती यायची संधी दिली. तसेच जमलेल्या मान्यवरांचे आभार मानते. त्यानंतर मी माझ्या आजीचे आभार मानते की तिने मला आईची माया दिली. मी लहान चढायचं आवड माझ्यामध्ये होती आणि त्याचबरोबर शिक्षणाची पण आवड होती. मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर कोरोना काळ होता. तर कोरोना काळात घरीच बसून असल्यामुळे माझ्या आजीने मला सांगितलं की भाटे नारळ प्रशिक्षण केंद्र रत्नागिरी येथे प्रशिक्षण आहे, तर तू त्यात जाऊन सहभागी हो. बाहेरचे नाही तर किमान घरचे तरी नारळ काढशील. तर मी आधी घाबरलेले, म्हटलं नारळाच्या झाडावर चढायला मी कधी म्हटलं एवढं धाडस नाही होणार. मग घरच्यांनी मला प्रोत्साहन दिलं. त्या प्रशिक्षणामध्ये म्हणजे नारळाच्या झाडाची लागवड, त्याच्यावरती लागणारे रोग आणि त्याच्यावरती होणारे औषधोपचार याचं मला प्रशिक्षण देण्यात आलं. त्यानंतर प्रत्यक्ष माडावरती कसं चढायचं याचं देखील प्रशिक्षण देण्यात आलं. तिथून मी घरी आले. घरी आल्यानंतर काही दिवस प्रॅक्टिस केली आणि साहजिकच इतर सगळ्या लोकांना कळालं की बाबा ही मुलगी माडाच्या झाडावरती चढते. त्यातून लोकांनी संपर्क साधला आणि प्रचंड प्रमाणात मागणी येऊ लागली. रत्नागिरी, चिपळूण, मुंबई यासारख्या ठिकाणीही मी माड साफ केलेले आहेत. तसेच त्यांच्यावरती औषधोपचार केले आहेत. अनेक माड असे होते की ज्यांना खरंच उपचाराची गरज आहे, ते मरायला टेकलेले होते आणि आपण माडाला कल्पवृक्ष म्हणतो. तर अनेक पिढ्यांची आठवण म्हणून तो माड असतो प्रत्येकाच्या दारात. तर त्याची निगा राखायचं काम आज माझ्या हाताने होतं आहे, तर मला यात खूप आनंद आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं संभाजी महाराजांसारखा छावा घडवला, तसंच महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबामध्ये आई जगदंबेच्या कृपेने एक वाघीण तयार व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. जोरदार टाळ्या. क्या बात आहे, क्या बात आहे. धन्यवाद. खूप शुभेच्छा तुला, खूप शुभेच्छा. थोडक्यात मी कश्मीरकडे जातो. कश्मीर, काय यावेळी तुला भावना व्यक्त करायची? मला खूप छान वाटतंय. एकतर खूप खूप धन्यवाद करताना मला प्रत्येकीमध्ये माझी आई वेगवेगळ्या टप्प्यांवर दिसतीये तिच्या आयुष्यातल्या. ती एवढी असल्यापासून ते आज ती 75 वर्षाची. प्रत्येक स्त्रीमध्ये मला माझी आई दिसते, कारण माझ्या आईनी स्वतःहून 21 वर्षाची असताना ती डोर टू डोर सेल्समन होती. ती सर्व्हिस करायची. बाबा सेटल्ड नव्हते इंडस्ट्रीमध्ये, त्यामुळे घर ती चालवायची. आणि आज 75 वर्षाची, आजही ती बिझनेस सांभाळते पुण्यामध्ये. तिला सांगतो आता मी सेटल झालो, तू ये माझ्याबरोबर राहायला, पण तरी ती ते नाही करत. ती तिचे जे पैसे कमवते अजूनही. सो आय एम व्हेरी ग्लॅड. माझ्या घरात एक बिझनेस वुमन आहे आणि मला माहिती आहे ती कुठल्या हेतूने करते. ती कधी बोलून नाही दाखवत, पण तिला अजूनही कुठेतरी भीती वाटते की ह्याचं जर का काही बरं वाईट झालं बिझनेसमध्ये किंवा त्याच्या प्रोफेशनमध्ये, तर आपल्याला त्याला 4 पैसे देता यावेत. या हेतूने ती आज 75व्या वर्षी पण बिझनेस सांभाळते. सो आय एम क्वाईट ग्लॅड टू बी अ पार्ट ऑफ दिस एंटायर इव्हेंट. थँक्यू सो मच आणि तुमचे खूप खूप अभिनंदन. तुमचं कार्य असंच चालू दे आणि अजून फळाला लावू दे. धन्यवाद. खूप अभिनंदन. धन्यवाद नेहा. आणि वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत मुक्ता सन्मान 2025 या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. यानंतर सुद्धा अशाच आपण आणखी एका महिला रत्नाला सन्मानित करणार आहोत. लगेचच बघूयात कोण आहेत त्या. ऑडिओ व्हिज्युअल. पॉप रॅपचं गारुड असलेल्या तरुणाईत एक कृष्णाई आहे जी भारुडाकडे वळते. 19 वर्षांची तरुणी रॅप नाही तर भारुड निवडते. भारुड म्हणजे मनोरंजन नाही तर प्रबोधनही आहे. व्यसनाधीन तरुणाईला व्यसन सोडण्याचे धडे आणि दुष्काळानं खचलेल्या शेतकऱ्याला हिंमत देणारं भारुड कृष्णाई सादर करते. वयाच्या 10व्या वर्षी कृष्णाईनं आपल्या भारुड यात्रेला सुरुवात केली. बघता बघता कृष्णाईचं आज राज्यभरात नाव झालंय.
ग बय तुला ग ताई तुला ग माई तुला गाका तुला बुरगुंडा होईल ग बय. कीर्तन भजन या आपल्या संस्कृतीपासून तरुणाई लांब जात असताना भारूड निवडणारी कृष्णाई म्हणूनच वेगळी ठरते. तिच्या भारूड यात्रेला आणखी यश मिळो, तिला आणखीन प्रोत्साहन मिळत राहो यासाठीच या कृष्णाईला न्यूज 18 लोकमत मुक्ता पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे. वा, कृष्णाई उळेकर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. कृष्णाई उळेकर. आणि हा आहे मुक्ता सन्मान 2025 न्यूज 18 लोकमत. अशा महिला रत्नांचा शोध दरवर्षी घेत असतं आणि ही रत्न आज तुमच्या समोर आहेत आणि ही परंपरा यापुढे सुद्धा सुरू राहील. मेघा धाडे यांना विनंती की त्यांनी कृष्णाई उळेकर यांना सन्मान चिन्ह आणि त्यासोबत गश्मीर महाजनी यांना विनंती त्यांनी सन्मानपत्र कृष्णाई उळेकर यांना द्यावं आणि एक गिफ्ट वाउचर सुद्धा. खूप खूप अभिनंदन. आणि आता विशाल परदेशी. प्रश्न नंतरच झालं पाहिजे, प्रश्नाचं उत्तर नंतर. आधी थोडक्यात भारूड, झटकन जोरदार टाळ्या मंडळी. सरांनी खूपच जास्ती आग्रह केला की आलीच तर गावच लागेल. तर नाथांनी म्हणजे भारुडाचे 3 प्रकार आहेत, कूट भारूड, भजनी भारूड आणि सोंगी भारूड. त्यातलं मी सोंगी भारूड प्रकार गाते आणि त्यातलंच एक गाजलेलं बुरगुंडा भारूड, जे डोक्यावरती गठुडं, कमरेला एक बाळ, आता माझ्या कमरेला ट्रॉफी आहे तर कमरेला बाळ घेऊन ती म्हणजे वैदिन तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. वैदिन म्हणजे त्या पूर्वीच्या काळातली आपली मिशो आणि मिंत्राची चालती बोलती एक बाईच म्हणता येईल, जिच्याकडे सगळं स्टेशनरीचं सामान असायचं आणि ती कसं विकायची. सुया गे, पिण्या गे, कवण्या गे, ह्यांदीला आरसा गे, टकलीला बक्काल गे, तुझ्या म्हातारला खेळायला खुळखुळा गे, दादा रमाई मयो वाडे माय, कृष्णाई मयो वाडे माय. गप्रा मुडद्या सारखं किरकिर किरकिर बापर गेलाय मुडदा नुसता. वाडे माय, रमाई मयो वाडे माय. वाड मावशे वाड, तुला काळा कुट्ट बुरगुंडा होईल, असला बुरगुंडा होईल की दिवसा सुद्धा बॅटरी लावून हुडकावं लागेल, तेव्हा कुठं दाटन डोळा चमकतेल. वाडे माय, वाडा की दादा. अहो तुम्हाला बी बुरगुंडा होईल. हा का हो, बुरगुंडा म्हणजे काय वाटलं तुम्हाला? मला आधीच 2 आहेत, बाकी नको आता. अच्छा, म्हणजे आधीच 2 आहेत बुरगुंडा म्हणजे 2 बाळ आहेत वाटतं घरी. हो आहेत. म्हणजे बुरगुंडा म्हणजे बाळ होय? अहो नाही नाही नाही, बुरगुंडा म्हणजे बाळ नव्ह, बुरगुंडा म्हणजे ज्ञान, बुरगुंडा म्हणजे सार आणि बुरगुंडा म्हणजेच नॉलेज. आणि म्हणून म्हणते ग बय तुला ग ताई तुला, ग बय तुला ग ताई तुला, ग माई तुला गाका तुला बुरगुंडा होईल ग, ग बय तुला बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग. हा बाई तुला बाई तुला बाई तुला बाई तुला बुरगुंडा होईल ग, ग बय तुला बुरगुंडा होईल ग. वा वा कृष्णाई, खूप खूप अभिनंदन कृष्णाईचं. जोरदार टाळ्यांमध्ये आपण तिचं अभिनंदन करूयात. मंडळी, कृष्णाईच्या प्रबोधनानंतर एक तर कळतं की कायम असं म्हणलं जातं, जी मन केव्हाच मागे पडली, की जिथे हाती पाळण्याची दुरी, असं म्हणूयात आता त्याच्या पुढचं वाक्य, की हिच्या हाती नाथांच्या भारुडांच्या प्रबोधनाची धुरी जी आहे ती आलेली आहे. आणि मला असं वाटतं आज सगळ्यांमध्ये हे प्रबोधन करण्याचं कृष्णाई काम करते. तुझं खूप खूप अभिनंदन. आणि अशाच पद्धतीने तू कायम या तुझ्या प्रबोधनाच्या भूमिकेतनं आम्हाला भेटत राहा. तू नावाप्रमाणे कृष्णाई आहेस. मी थोडक्यात मेधाला विचारेन. मेधा, तसं मेधाची ओळख आपल्याला सगळ्यांना आहेच, म्हणजे सिरियलचा पडदा असू दे, चित्रपटाचा असू दे, किंवा बिग बॉसचं घर असू दे, फार ठामपणे भांडताना आम्ही तुला बघितलेलं आहे. पण असं हे सगळं काय म्हणूयात की महिलांच्या पुरस्काराचं स्वरूप बघत असताना काय वाटतं तुला? निश्चितच खूप आनंद होतो अशा समारंभांना येताना, कारण अशा ठिकाणी उपस्थित असणं सुद्धा इतकी ऊर्जा देऊन जातं. खरं तर तुम्ही आम्हाला इथं पुरस्कार देण्यासाठी वगैरे असं बोलवतात, पण मी इथं देण्यापेक्षा घेण्यासाठी येते, कारण या प्रत्येकाकडनं इतकं काही घेण्यासारखं आहे. आत्ता आमच्या माझं माहेर जळगावचं आहे, तिथल्या त्या निलोफर ताईंना बघितलं आणि माझ्या लहानपणी का मी त्यांना भेटले नाही, मलाही रिक्षा चालवत आली असती असं वाटलं. आपली एक जी लोककलेची एक बाज आहे तो घेऊन आपण समाज प्रबोधन केलं पाहिजे असं
रेअरली एखाद्या यंग मुलीला वाटेल जे ती करते. सो या सगळ्यांना बघून खूप छान वाटतंय आणि कॉंग्रॅच्युलेशन्स कृष्णाई, हे काम असंच छान करत आहे. कृष्णाई उळेकर खूप खूप धन्यवाद. आणि कृष्णाई जे काही बोलली आहे त्यामुळे मुक्ता सन्मान 2025 म्हणजे या मुक्ता सन्मानचा दर्जा देखील त्याच पटीनं वाढलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या कार्यक्रमाच्या आपल्या स्पॉन्सर नव्या प्राईम प्रॉपर्टीच्या डिरेक्टर श्रीमती प्रियांका निलेश पाटील यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. प्रियांका निलेश पाटील, आणि मी विनंती करते की प्रियांका निलेश पाटील यांना सन्मानित करावं. सर्वांना मी मंचावरच थांबण्याची विनंती करते. लगेचच आपण आपलं पुढचं महिला रत्न पाहूयात ऑडिओ व्हिज्युअल. खैके पान बनारसवाला असं म्हणत पान सगळणाऱ्यांची संख्या कमी नाही. याच टपरीवरच्या पानाच्या शेकडो व्हरायटी तयार करत कोल्हापूरच्या ज्ञानेश्वरी आणि कविता घळसासी या 2 जावांनी पानाचं मार्केट काबीज केलंय. घळसासी कुटुंबाचा पानपट्टीचा परंपरागत व्यवसाय. सासूबाई पान दुकानात लागणारं मसाला पान घरातून तयार करून द्यायच्या, पण 1-2 प्रकार वगळले तर पानात नवे प्रकार नव्हतेच. आणि याच उणीवेतून ज्ञानेश्वरी आणि कविता यांना आयडियाची कल्पना सुचली आणि त्यांनी पानाच्या 1-2 नाही तर 350 व्हरायटी शोधल्या. गळसासी यांच्या पानाच्या व्हरायटीची इफे फिल्म फेस्टिवललाही 9 वर्षांपासून भुरळ पडलीय. जॅकी श्रॉफ, शाहरुख खान यासारख्या कलाकारांपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या पानांचे चाहते झालेत. 2 जावांच्या या व्यवसायानं महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्यात. 2024च्या आर्थिक वर्षात त्यांनी 20 लाख रुपयांचा व्यवसाय केलाय. टपरीवरच्या पानाला ग्लोबल मार्केट मिळवून देणाऱ्या या जावांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. म्हणूनच न्यूज 18 लोकमत त्यांचा मुक्ता सन्मान देऊन गौरव करत आहे. कविता घळसासी आणि ज्ञानेश्वरी घळसासी या दोघींनाही विनंती करते त्यांनी मंचावर यावं. या दोघींनाही सन्मान चिन्ह द्यावं अशी विनंती करते मेघा धाडे यांना. त्याचसोबत प्रियांका निलेश पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी सन्मान चिन्ह द्यावं, सन्मानपत्र त्यांना द्यावं. कविता घळसासी आणि ज्ञानेश्वरी घळसासी. यानंतर सूत्र विशाल गडे. कविता, ज्ञानेश्वरी, तुम्हा दोघींचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आज टपरी ते पानाचं मॉल असा एक प्रवास जो आहे तुम्ही दोघींनी पूर्ण केलेला आहे, हो ना. गावातल्या टपरीवरती आजही ज्येष्ठ किंवा पिंपळपारावरची लोक फार चुना लावू नकोस, असंही चुना लावतोस आणि तसंही चुना लावतोस, पण तसं तुम्ही काही केलं नाही बुवा. त्याच्या पुढे जाऊन वेगवेगळे एक्सटेन्शन जोडत किती 350 ना. बापरे, हे कसं म्हणजे कुठून सुचलं? मी सगळ्यात पहिले आभार मानते तुमचे. आणि आता आम्ही कोल्हापूरहून आलोय तर महालक्ष्मी तुम्ही बघितलं, महालक्ष्मीच्या मूर्तीच्या हातात पान पात्र आहे, तर तिला ते चालतंय तर आपल्याला का नाही? आणि आमच्या घरात आमच्या सासूबाई म्हणजे ती जिवंत महालक्ष्मीच पान करत होती. तिच्याकडनंच आम्हाला प्रेरणा मिळाली की अरे एक स्त्री सुद्धा पान करू शकते. तुम्ही सासूबाईंना सांगितलं की आम्ही चुना लावू शकतो म्हणून? नाही, आम्ही ऍक्च्युली आमचं पान लावण्याचं नाही, तर त्यांनी काहीतरी खूप इनोव्हेटिव्ह करण्याचा विडा उचलला. मी गमतीत विचारलं, पण खरंच दोघींचं कौतुक आहे. आमचं पान हे ऍक्च्युली थुंकण्याचं नाहीये, ते गिळायचं पान आहे. 2 मंत्री महोदय या ठिकाणी पोहोचलेले आहेत. देवेंद्र भाऊ पण यांच्या पानाच्या चाहते आहेत. ताई ज्ञानेश्वरी खूप शुभेच्छा, तुम्ही सानपन्न व्हा अशी मी विनंती करेन. बिलकुल, धन्यवाद दोघींचेही. सर्वांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे आणि आदिती वरदा सुनील तटकरे या दोन्ही महिला मंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावरती यावं. मी मंदार फणसे यांना विनंती करते आपल्या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करावं. आणि यानंतर या कार्यक्रमात आपण ज्यांना सन्मानित करणार आहोत त्या महिला नेमक्या कोण आहेत त्यांच्याबद्दल एक ऑडिओ व्हिज्युअल आधी बघूयात. फुटबॉलमध्ये मैदान मारणाऱ्या मुलींना ओळख देण्याचं काम केलंय सबा खान यांनी. मुस्लिम महिलांना नेहमीच पीडित आणि बुरख्यात दाखवलं जातं. सबा खान यांना हे चित्रही बदलायचं होतं आणि याची सुरुवात झाली 2012 मध्ये. मुस्लिम आणि गैरमुस्लिम मुलींना फुटबॉलचं प्रशिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केली. 2022 मध्ये मुंबऱ्यात 3 मुस्लिम महिला
डी लायसन्स असलेल्या फुटबॉल प्रशिक्षक बनल्या हे मोठं यश होतं. तर 2021 मध्ये परचमला क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल गो द डिस्टन्स हा पुरस्कार देण्यात आला होता. सबा खान यांनी द क्वीन, द कॉर्टिसन, द डॉक्टर, द रायटर, 50 इन्स्पायरिंग स्टोरीज ऑफ मुस्लिम हे पुस्तकही लिहिलंय. सबा खान यांनी नुकतीच सावित्री फातिमा फाउंडेशनची स्थापना केली आहे. या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे महिलांना सक्षम करण्यावर त्या भर देत आहेत. धर्म, वंश, जात या पलीकडे जाऊन मैत्रीचे बंध निर्माण केले तर शांततापूर्ण जग निर्माण होऊ शकतं हा त्यांचा विचारच त्यांचं वेगळेपण दाखवून देतो. त्यांच्या याच कार्याचा न्यूज 18 लोकमत मुक्ता सन्मान देऊन गौरव करत आहे. सबा खान यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. मुक्ता सन्मान 2025च्या मानकरी आहेत सबा खान. पंकजा मुंडे यांना विनंती करते की त्यांनी सबा खान यांना मुक्ता सन्मान म्हणजेच आपली विशेष ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना विनंती की त्यांनी सन्मानपत्र सबा खान यांना द्यावं. हा जो काही मुक्ता सन्मान मिळालेला आहे, फुटबॉल सुरुवात कशी झाली, फुटबॉल प्रशिक्षण द्यायची. इसकी शुरुआत एक क्रांतिकारी इतिहास से हुई है, जहाँ औरतें इकट्ठा आई हैं. वो नहीं सोची कि उनका क्या धर्म है, उनके जिस्म का क्या रंग है, और उनको बस यही लगा कि हमारी ज़िंदगी बदलने के लिए हमें इकट्ठा आके करना क्या है. तो इस सोच को लेकर हमने सोचा कि चलो कुछ नया करते हैं. और फुटबॉल इसलिए क्योंकि एक टीम गेम है, तो टीम में आप हिंदू मुसलमान को साथ में ला सकते हो. तो इसीलिए कि भाई चलो फुटबॉल के ज़रिए मज़ेदार तरीके से ये बड़े मुश्किल सवालों का हम एक हल निकालते हैं. तो इसीलिए फुटबॉल शुरू हो गया. आगे एक ही सवाल है. आपकी जो ये कोशिश चल रही है, ठीक है, ये माहौल है, माहौल बदलता रहता है, दिन आते हैं जाते हैं, देश बदलता रहता है, लोग बदलते रहते हैं, लेकिन खेल जो है, खेल के ज़रिए जो बदलाव आप लाना चाहती हो, क्या हमारे देश के लिए आने वाले दिनों में महिलाओं के लिए कोई एक मेडल, कोई एक इतना सम्मान मिलेगा हमें? क्या आप एक प्रशिक्षक के तौर पर हमें ये आश्वस्त कर सकती हैं? बिल्कुल बिल्कुल. मेरे ख्याल में कि अभी हाल ही में हुए ओलंपिक्स में हमने देखा कि अगर देश को मेडल्स मिले हैं तो वो औरतों की वजह से मिले हैं. तो ये जो एक सोच है ना कि मर्द ही सब कुछ कर लेते हैं, ये सोच तो हमारे पूर्वजों ने, यानी सावित्रीबाई फुले देख लो, फातिमा शेख देख लो, और भी कई सारी ऐसी धांसू औरतें हैं जिनके सामने कई सारे आदमी जो है वो पसीना छूट जाए उनका. तो हमें थोड़ा सोचने की ज़रूरत है और समझने की ज़रूरत है, इतिहास को पढ़ने की ज़रूरत है, जिससे फिर हमें ये इंस्पिरेशन मिलते रहे और हम आगे बढ़ते रहें. थैंक यू सो मच. सबा खान, अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. तुम्हाला विनंती करते स्थानापन्न व्हावं. यानंतर अशाच एका महिला रत्नाचा आपण सन्मान करणार आहोत. आपण एक ऑडिओ व्हिज्युअल नजर टाकूयात. मंगल शहा यांचं कर्तृत्व बघूयात. HIV ग्रस्त मुलांच्या जीवनात आशेची पालवी फुलवणाऱ्या या आहेत मंगलताई. 2002 साली गोठ्यामध्ये सोडून दिलेली 2 मुलं त्यांना दिसली. मंगलताईंनी त्या मुलांना स्वतःच्या घरी आणलं. त्यांना आई मिळाली. ताई 110 मुलांचा सांभाळ करतायत. पालवी आज अशा एड्सग्रस्त मुलांचं घर बनलंय. आपल्या मुलीसह आज या मुलांचा सांभाळ करतायत. ज्यांना ज्यांना समाजानं वाळीत टाकलं त्यांना आज ही माऊली आणि पालवी आधार देत आहेत. HIV ग्रस्त मुलंच नाहीत तर कुष्ठरोग्यांची सेवाही ताईंनी केली आहे. रिमांड होम मधील मुलं असो की मग वेश्यावस्तीत जाऊन प्रबोधन करणं, मंगलताईंचं सेवाव्रत अहोरात्र सुरूच असतं. न्यूज 18 लोकमत याच सेवाव्रती मंगलताईंचा मुक्ता सन्मान देऊन गौरव करत आहे. मंगल शहा यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. पंकजाताई मुंडे यांना विनंती करते की त्यांनी मंगल शहा यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. माननीय आदिती तटकरे यांना विनंती, त्यांनी मंगल शहा यांना सन्मानपत्र द्यावं. मंगलाताई नमस्कार. एवढं मोठं सगळं काम चालू आहे आणि खरं तर मला प्रत्येक ह्या जमलेल्या ज्या काही सगळ्या मुक्ता सन्मानच्या जे काही आपल्यासमोर आलेल्या कहाण्या आहेत, तुम्ही स्वतः एकच गोष्ट पंकजाताई, आदितीताई ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना दिसते, ते म्हणजे साहस आहे. ते साहस, ते ॲडव्हेंचर असल्याशिवाय हे सगळं होत नाही.
आणि इथली प्रत्येक जी काही स्टोरी आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचं ॲडव्हेंचर, एक प्रकारचं साहस आहे. हे साहस तुम्ही कसं करता? कारण आजही कुणालाही सामान्य माणसाला ज्यावेळेला कळतं की समोरच्या व्यक्तीला एड्स झालाय त्यावेळेला सहजी जाणं होत नाही समोर. हा प्रथम बीज रोवला आहे माझ्या आईने की अनाथांची सेवा कर, वंचितांची सेवा कर. आणि तिनं मला वाचनाचे जे संस्कार दिले त्यातून मला सावरकर, वि स खांडेकर अशा अनेक दैवत माझ्यासमोर प्रेरणा देत होती. आणि हा सगळा जो आज प्रवास आहे तो वाचनांच्या विचारावर उभा आहे. आणि पाठीमागं आई होती. आणि मी सगळ्यांची क्षमा मागून पण आणि विनंती करते की ज्या आज माझ्या पाठीशी आई म्हणून, मुलगी म्हणून उभी आहे ते डिंपल 2 मिनटं वरती यावं. तो खांद्याला खांदा लावून वयाच्या 4थ्या वर्षापासून ती माझ्याशी आहे. आणि 4थीत असताना सायकलवर तिनं मला 5 किलोमीटर कुष्ठरोग्यांच्या कॉलनीत नेत होती, आणत होती. तिथून आमच्या मायलिकींचं मैत्री म्हणून आता एक घट्ट झालेलं आहे. त्या दिवसेंदिवस घट्ट होत आहे. आणि एक स्त्रीच्या पाठीमागं उभी राहिली तर खूप काही आपण करू शकतो. आणि आज हा मुक्ता सन्मान हा ह्याचंच उदाहरण आहे की प्रत्येक स्त्री खूप काही करू शकते. आणि आज तुम्ही हे सगळ्यांना प्रकाशात आणले त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. खूप अभिनंदन आणि खरंच धन्यवाद. आम्हाला तुमचा अभिमान आहे. मंगलताई, तुम्हाला विनंती करते की तुम्ही स्थानापन्न व्हावं. लोकमत आणि वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत मुक्ता सन्मान 2025 या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. तर आता लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड आपण आणखी एका अशा महिलेला देणार आहोत. कोण आहेत त्या? एक ऑडिओ व्हिज्युअल बघूयात. वीणा गवाणकर या नावासोबत आठवतो कारवर. 80च्या दशकात आलेल्या या पुस्तकाच्या 42 आवृत्ती आल्या. इंटरनेट नसलेल्या जगात वीणाताईंनी मराठी वाचकांना कारवरची ओळख करून दिली. डॉक्टर आयडा स्कडर, रोझलिन फ्रँकलिन, गोल्डा मेयर, डॉक्टर रेमंड डिटमास अशी किती नावं घ्यावीत. जगभरातील कर्तृत्ववान लोक भेटली ती वीणाताईंच्या याच लेखणीमुळे. वीणाताईंची पुस्तकं वाचल्यावर त्या माणसाला प्रत्यक्ष भेटल्याचा अनुभव वाचकाला येतो. नावाजलेल्या महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून ताईंनी करिअरला सुरुवात केली. त्या काळात जे मिळेल ते त्यांनी वाचून काढलं. या वाचनातून प्रेरणा घेत त्या चरित्र लेखनाकडे वळल्या. ताईंनी एक जगच मराठी वाचकाला खुलं करून दिलं. एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करणं, त्याचं विश्लेषण करणं आणि मग त्याचं चरित्र वाचनीय करणं हे आव्हान ताईंच्या लेखणीनं सहज पेललं. गेली 4 दशकं मराठी वाचकांना समृद्ध करणाऱ्या वीणाताईंना न्यूज 18 लोकमत मुक्ता जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करत आहे. जीवन गौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी वीणाताई गवाणकर यांना मी सन्मानपूर्वक मंचावर विनंती करते येण्याची. पंकजाताई मुंडे यांना मी विनंती करते की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन सन्मान करावा त्यांचा. त्याचसोबत मंत्री आदितीताई तटकरे यांना विनंती की सन्मानपत्र वीणाताई गवाणकर यांना द्यावं. खरं तर पुरस्कार खूप असतात, पण खरं तर ज्या पुरस्कारांच्या मुळे त्या पुरस्काराचाच सन्मान होतो अशी काही व्यक्तिमत्व आहेत. या व्यक्तिमत्वांच्यामुळे आपण खरं तर मला असं वाटतं की हा मुक्ता सन्मान आणि या सन्मानाचा, या पुरस्काराचाच हा गौरव आहे. जी काही एकूण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पोकळी दिसते आणि त्या पोकळीमध्ये ज्या माणसांनी येणाऱ्या काळामध्ये जर का काही कॉन्ट्रीब्यूट करून ठेवलं असेल, काही देऊन ठेवलं असेल आपल्या समाजाला, तर त्या या व्यक्ती आहेत. इतकं प्रचंड काम करून ठेवलेलं आहे. म्हणून मला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ही सगळी इतकी कामाची ऊर्जा आमच्या पिढीला देऊन कशी जाणार आहात ते आम्हाला सांगा, कारण आमच्या पिढीला ही ऊर्जा फार गरजेची आहे. प्रथम मला हा न्यूज 18ने सन्मान दिला म्हणून आभार मानते. आणि आपण सर्वजण शेवटपर्यंत तो सन्मान बघायला थांबलेले आहात म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानते. निवड ही काही कठीण नाही. तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जे टॅलेंट शोधलं किंवा एकापेक्षा एक वेगळे वेगळे जे पैलू धाडसाचे शोधले, हीच माझं लहानपण अतिशय खेड्यात गेल्यामुळे पुस्तकातून मी अशी धाडसं शोधली. माझे वडील फौजदार होते. गोळी घालणं किंवा लाठीमार करणं हेच धाडस नाही, तो आउट ऑफ बॉक्स जाऊन काहीतरी वेगळं करणं
तुमच्या नेहमीच्या वहिवाटीपेक्षा वेगळं करणं हे सुद्धा एक वेगळं धाडस असतं. या धाडसाची कल्पना लहानपणी मिळाली आणि माझं जरी खेड्यात बालपण गेलं असलं तरी ह्या खिडक्या ज्या मला उघड्या मिळाल्या पुस्तकांच्या, त्याच्यामुळे मी अनेक दारं नंतर उघडली. आणि मी जेव्हा लायब्ररीयन झाले तेव्हा मला हे बाहेरचं जग दिसलं आणि बाहेरच्या जगातली हे नुसतेच काही पराक्रम करणारे लोक नाहीत, तर एकूणच मानवी जीवनाचा स्तर उंचावणारे लोक मला भेटल्यानंतर हे सांगितलंच पाहिजे एवढ्याच एका भावनेने मी हे लिहिलं. वीणाताई, खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि मुक्ता जीवन गौरव पुरस्काराचा स्वीकार केलात. धन्यवाद. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही स्थानापन्न व्हावं. वामन हरी पेठे ज्वेलर्सचे विश्वनाथ पेठे यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे यांना विनंती करते की त्यांनी विश्वनाथ पेठे यांचं स्वागत करावं. आणि यानंतर लगेचच मुक्ता जीवन गौरव पुरस्कार ज्या महिलेला आपण यानंतर देणार आहोत त्यांच्या संदर्भात आपण एक आधी ऑडिओ व्हिज्युअल बघूयात. अभिनय क्षेत्रातील तेजस्वी रोहिणी नक्षत्र केवळ मराठीच नाही तर हिंदी, गुजराती, तेलुगू भाषेतील नाटक, सिनेमा आणि मालिका विश्वात आपल्या विविधांगी भूमिकांनी रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे रोहिणी हट्टंगडी. अटनबरो यांच्या गांधी सिनेमात साकारलेल्या कस्तुरबा गांधींच्या लक्षवेधी भूमिकेपासून ते 4 दिवस सासूचे मधील आशालताबाई, शिवाय चालबाज चित्रपटातील खलनायिका, अग्निपथ सिनेमातील व्रतस्थायी, सारांशमधील तरुण मुलगा गेल्यावर नवऱ्याच्या पाठीशी उभी राहणारी खंबीर बायको आणि हो, अगदीच अलीकडे सांगायचं तर बाई पण भारी देवा असं म्हणत त्यांनी सगळ्यांना अंतर्मुखही केलं. या अशा कित्येक भूमिका त्या अक्षरशः जगल्या आणि त्यांनी या भूमिका अजरामरही केल्या. या प्रवासात रंगभूमी हे रोहिणीताईंचं पहिलं प्रेम. त्यातल्या अनेक नाटकांमधल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्या. आज 70च्या उंबरठ्यावर असणाऱ्या रोहिणीताईंनी गेल्या 4 दशकांपासून अधिक काळ आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. मानाच्या अशा बाप्ता पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या रोहिणीताई एकमेव आशियाई अभिनेत्री आहेत. अभिनयाच्या विविध नक्षत्र छटांमधून रसिक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यांमध्ये आसू आणणाऱ्या रोहिणी हट्टंगडी यांना जीवन गौरव पुरस्कार देताना न्यूज 18 लोकमत आणि चाहत्यांना अतिशय आनंद होतोय. जोरदार टाळ्या. आणि रोहिणीताई हट्टंगडी यांना मी विनंती करते की त्यांनी मुक्ता जीवन गौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी कृपया मंचावर यावं. मी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना विनंती करते की त्यांनी रोहिणी हट्टंगडी यांना सन्मान चिन्ह द्यावं. त्याचसोबत एक विशेष सन्मानपत्र आणि त्याचसोबत वामन हरी पेठे ज्वेलर्सचे विश्वनाथ पेठे यांना विनंती करते की एक विशेष गिफ्ट वाउचर ते रोहिणीताई हट्टंगडी यांना देत आहे. मुक्ता जीवन गौरव पुरस्कार. ताई, खरं तर प्रश्न काहीच विचारायचं नाही, तुम्ही बोला, आम्ही ऐकतो. नमस्कार. न्यूज 18 लोकमतचे सर्वप्रथम खूप आभार की मला मंगलताई, वीणाताई यांच्या पंक्तीत तुम्ही मला बसवलं, त्याबद्दल तुमचे खरोखर आभार. कारण आम्ही नटमंडळी थोडेसे अप्पलपोटे असतो. आम्ही आमच्या मनाप्रमाणे आम्ही सगळं काम करत असतो, आमच्यासाठी काम करत असतो आणि या लोकांनी समाजासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे हा सन्मान मला या लोकांच्या बरोबर तुम्ही मला दिलात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. खरं म्हणजे मागे वळून पाहताना मी नेहमी म्हणते की माझी हौस होती तो माझा आता मी व्यवसाय केलेला आहे. त्यामुळे मग अशी मी म्हटलं तसं आम्ही अप्पलपोटे आहोत. मी काय केलं समाजासाठी मला माहिती नाही, पण नकळत काही केलं असेल, माझ्याकडून अनेकांना स्फूर्ती मिळाली असेल, इन्स्पिरेशन मिळालं असेल, पण ते माझ्या नकळत झालं. पण आता कॉन्शियसली काहीतरी समाजासाठी करावं असं मला
या वयात वाटतंय. याच्या पुढे काय होईल मला माहिती नाही, परंतु ते व्हावं असं मला वाटतंय. आणि हा विचार करण्यासाठी तुम्ही मला प्रवृत्त केलं, त्याबद्दल तुमचे आभार. मी वामन हरी पेठे ज्वेलर्सचे विश्वनाथ पेठे यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावेत. बरेचदा राजकीय पक्षांवर बारीक सारीक कारणाने टीका टिप्पणी केली जाते, पण एका बाबतीत मात्र आपल्याकडच्या राजकीय पक्षांनी खूप जास्त प्रगल्भता दाखवलेली आहे असं माझं मत आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये सुद्धा महिलांना मूलभूत अधिकार फार उशिरा मिळाले, पण आपल्या देशामध्ये मात्र आणि एस्पेशली महाराष्ट्रात हे अधिकार खूप लवकर मिळालेत आणि त्याचं श्रेय नक्कीच राजकीय पक्षांना जातं. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील तीचं महत्त्व काय हे अगदी 2 मिनिटात मला सांगावंसं वाटेल. ती नसती तर माझा जन्मच झाला नसता. ती नसती तर कदाचित पहिल्या दिवशीपासून माझं पोटही भरलं नसतं. ती नसती तर मला शाळेचं तोंडही दिसलं नसतं. ती नसती तर कदाचित मॅट्रिकही झालो नसतो. ती नसती तर आपला कोणाचा संसारही उभा राहू शकला नसता. ती नसती तर आपल्या मुलांना जन्म कोण देणार होतं. ती नसती तर आपल्या मुलांवरती संस्कार करून त्यांना मोठं कोण करणार होतं. ती नसती तर हे कुटुंब आणि हे समाज काय, ही दुनियाच उभी राहू शकली नसती. ही दुनियाच उभी राहू शकली नसती. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 शब्द बोलावे. मी सर्वप्रथम तर न्यूज 18 लोकमतचे मनापासून आभार मानते की अतिशय स्तुतीय कार्यक्रमासाठी मला आपण सहभागी करून घेतलं. आणि विशेष अभिनंदन यासाठी की मुक्तपणे स्वप्न पाहणाऱ्यांना आणि मुक्तपणे ती स्वप्न पूर्ण करणाऱ्यांना मुक्ता सन्मान आपण या ठिकाणी आज देऊन त्यांचा सन्मान केलात. मला असं वाटतं की ज्या ज्या क्षेत्रामध्ये आज या महिला किंवा माझ्या भगिनी कार्यरत आहेत त्यांना आणखीन याच्यातून प्रेरणा मिळणार आहे. आणि आज न्यूज 18च्या माध्यमातून त्यांचं काम हे सगळ्यांपर्यंत पोचलं, ज्याचा उल्लेख रोहिणीजींनी या ठिकाणी केला की एक कलाकार ज्या वेळेला त्यांची कला सादर करत असतात त्यावेळेला ती मंचावर असो किंवा मोठ्या पडद्यावर असो किंवा छोट्या पडद्यावर असो, पण ती लोकांपर्यंत पोचत असते. आणि आज ज्यांचा ज्यांचा तुम्ही सन्मान केला आहे, म्हणजे मी पंकजाताई आणि आम्ही आत्ता हीच चर्चा करत होतो की एकही फील्ड दुसऱ्या फील्डसोबत रिलेटेड नाही आहे. म्हणजे प्रत्येकजण हे वेगवेगळ्या फील्डमध्ये कार्यरत आहेत आणि त्यातून ते आपल्याला इन्स्पायर करत आहेत. त्यामुळे आम्हाला सगळ्यांनासुद्धा खूप आनंद आहे, मला खूप अभिमान आहे या आपल्या सोहळ्यामध्ये, या सन्मान सोहळ्यामध्ये सहभागी होत असताना. खूप काही शिकायला मिळालं. मी नेहाचं बघत होती, कोकणातली असल्यामुळे तिची एका बाजूला पडसबाग जपून परंपरा ती जपत आहे. तिच्या आजीला पण मी त्यांनाही मनापासून प्रणाम करीन की तिने आजीने तुला हे म्हणजे एक प्रोत्साहन दिलं हे काम करण्यासाठी. निलोफर असतील पिंक रिक्षा जे चालवतात, आणि मला वाटते की आम्ही जी योजना पिंक रिक्षा आणले त्याच्यामध्ये आम्ही निलोफरताईंना नक्कीच त्यांचं मार्गदर्शन घेऊ की त्यांनी कशा पद्धतीने ही राबवली. त्यानंतर 2 जावासुद्धा एकत्र काम करू शकतात हे उदाहरण आम्हाला पाहायला मिळालं. आणि कृष्णाई आहे, कृष्णाईने भारूड सादर करून तिने जे एक तिची कलेच्या माध्यमातून जी जागृती निर्माण केली आहे तीही त्या निमित्ताने पाहायला मिळाली. पालवी तर कालच आम्ही त्यांना बालहक्क आयोगाच्या वतीने सुद्धा सन्मानित केलं. आज त्यांचा पुन्हा सन्मान होतोय, मला खूप आनंद आहे. सबाजी आप भी है, फुटबॉल आय थिंक क्रिकेट आणि इतर सगळे जे खेळ आहे त्यांच्याकडे खूप लक्ष असतं. फुटबॉलकडे नवी पिढी पण आकर्षित आहे, पण महिलांना त्याच्यामध्ये आणणं मला वाटतं हे एक उल्लेखनीय काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर गडचिरोली आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी त्याच्यावर मात करून आज तिने स्वतःसाठी एक तिची एक इच्छाशक्ती त्यानिमित्ताने आम्हाला पाहायला मिळाली जी दांडगी आहे. आणि तिने एक म्हटलं की मुलगाच फक्त घर सांभाळू शकतो असं नाही, मी सुद्धा मुलगी आहे, माझ्या 2 बहिणी आहेत मोठ्या आणि त्यांची घराची जबाबदारी तिने आज घेतली. दापोलीमध्ये ज्यांनी त्या ठिकाणी सर्व प्राण्यांची सेवा ते करतायत
आई असूनसुद्धा कुठेतरी त्या आईचं कर्तव्य पार पाडत असतानासुद्धा त्यांच्या पतीची साथ देऊन सर्व जे तिथे पशु आहेत आणि त्यांचंही पालनामध्ये त्यांनी एक मोठा सहभाग घेतलेला आहे. अनेक यापुढेही असतील, पण मला स्वतःला मी भाग्यशाली समजते की आज तुम्हा सर्वांचा सन्मान करता आला आणि आपल्याला किती जण प्रोत्साहन देतील याची वाट न बघता तुम्ही स्वतः सक्षम असलं पाहिजे स्वप्न बघण्यासाठी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आणि तो प्रयत्न तुम्ही करत राहा. त्या सर्व महिलांना मी महिला दिनाच्या सुद्धा या निमित्ताने शुभेच्छा देईन. माझी इतकीच एक इच्छा राहील की महिला दिन ज्या वेळेला अधिकाधिक पुरुष साजरा करतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा करण्याचा एक विशेष आनंद आम्हाला सगळ्यांनाच त्या निमित्ताने होईल. पण न्यूज 18चे पुन्हा एकदा आभार. थँक्यू. एक आणखीन मला राजकारणातली महिला संघर्ष यात्री म्हणून खरं पंकजाताई तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. त्यांचा संघर्ष आम्ही खूप बघितलेला आहे, जवळनं बघितलेला आहे, आणि म्हणजे अतिशय प्रांजळपणे मला तुम्हाला विचारायचं आहे की कारण एरवी आपण राजकीय कुठला तरी एक कोण धरून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारत असतो. मला खरंच विचारायचं आहे की आत्ताचा हा जो सगळा राजकीय पट चालू आहे, या राजकीय पटामध्ये अनेक तरुणी, अनेक महिला यांना वाटतं की आपण ह्या सत्ता कारणामध्ये यावं, या प्रकारच्या ह्या सगळ्या एका पॉवरमध्ये यावं की न यावं, हे तुम्ही सांगा आम्हाला. पहिले तर मी सर्वात प्रथम मंदारजी तुमचे आभार व्यक्त करते, न्यूज 18 लोकमतचे आभारही व्यक्त करते, अभिनंदनही करते. आदितीनी सांगितलं की संघर्ष शब्द आला की आम्ही इकडे टाकून दिला आहे, तर त्याच्यावर उत्तर देण्याआधी मी सर्वांचे अभिनंदन करते. अगदी रोहिणी नक्षत्र असा तुमचा उल्लेख केला, त्या नक्षत्रापासून ते निलोफरपर्यंत, अगदी कृष्णाईपासून ते पालवीपर्यंत, सभापासून ते अगदी 2 जावा एकत्र काम करेपर्यंत सगळ्यांचा उल्लेख खरं तर आदितीने केला. मी आपला तेवढा वेळ घेणार नाही. तर सर्वांचं अभिनंदन करते. प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपेक्षा वेगळी होती, प्रत्येक कहाणी दुसऱ्या कहाणीपेक्षा वेगळी होती, प्रत्येक संघर्ष दुसऱ्या संघर्षापेक्षा वेगळा होता. राजकारणाच्या या सत्ता कारणात यावं का नाही असा तुम्ही मला प्रश्न विचारल्यामुळे ज्याला जिथे जावं वाटतं त्यांनी तिथे जावं आणि मुक्ता सन्मान मिळवावा असं जीवन त्याचं असावं. राजकारणात ज्याला यायचं त्यांनी यावं, ज्याला नाही यायचं त्यांनी नाही यावं. ज्याला नारळ काढणं वरती जाऊन एक मोठं काम आहे असं एक वेगळेपण त्यांनी दाखवलं, मुक्ता सन्मान मिळवला. कोणाला लिहून सन्मान मिळतो, कोणाला अभिनय करून सन्मान मिळतो. फक्त सन्मान मिळण्याची अपेक्षा मात्र राजकारणात आल्यावर कमी करावी, कारण तो सन्मान फार कमी मिळतो. कारण राजकारणामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला वेगवेगळ्या क्रिटिसिझमला सामोरं जावं लागतं, वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरं जावं लागतं, आणि ती तयारी ठेवून कोणाला यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे. महिलांचं पार्टिसिपेशन राजकारणात वाढलं तर नक्कीच राजकारणाचं चित्र बदलेल. म्हणजे काय, अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आता हे पुरुषाला कसं कळणार की तवा चुलीवर टाकायचा, त्याच्यावर भाकर टाकायची, त्याच्यावर चटके घ्यायचे, हे तिलाच कळणार आहे. आणि त्यामुळे तिला चटक्यांशिवाय काही मिळत नाही हे माहीत असल्यामुळे ती चटक्यांसाठी तयार असते, ती ह्या सगळ्या संघर्षासाठी तयार असते, आणि ते पेलत असताना ती ते सकारात्मकतेने पेलते. मी कृष्णाईला म्हणलं, तुझ्या चेहऱ्यावर इतकंच प्रसन्न हसू आहे ना, म्हणजे साक्षात तुम्ही देवीचं प्रतीक आहात. आज HIV बाधित मुलांना जर गोठ्यात सोडून जात असतील घरचे लोक आणि त्यांना तुम्ही मातृत्वाचा प्रेम देताय, आणि आज तुमच्या सगळ्यांच्या कहाण्या बघून रोहिणीताईंनी सांगितलं की आता मला समाज सेवा करायची इच्छा आहे. म्हणजे किती प्रामाणिकपणा त्यांनी बोलून दाखवला की हे मला आता करायचं आहे. पण कधी कधी तुमच्या वेगवेगळ्या अभिनयातून ते तुम्ही करत असता, इनडायरेक्टली नक्की करत असता, आणि त्याचा प्रभाव नक्कीच समाजमनावर असतो. तर ज्याला ज्या क्षेत्रात यायचं आहे त्याचं स्वागत आहे. निर्णय घेण्याच्या क्षेत्रात जास्त महिला आल्या, ऑथॉरिटी जिथे आहे त्या क्षेत्रात जास्त महिला आल्या तर नक्कीच मला वाटतं फरक पडतो. कारण महिला विभक्त होत नाहीत आपल्या मूळ मुद्द्यापासून. तुम्ही बघा, एखादा पुरुष, माझे अनेक कार्यकर्ते आहेत, बायको वारली आहे, वर्षाच्या आत लग्न करून मोकळे झालेले आहेत, पण माझे असे कार्यकर्ते आहेत ज्यांचे नवरे वारले आहेत पण 20-20 वर्ष 10-10 वर्ष त्या एकट्या संसार थेटतात. स्त्रीला संसार करण्यासाठी दुसरं चाक मोडलं तरी खेळता येतं, आणि त्यात तिची ताकद आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त स्त्रिया त्या मुख्य पदावर, मुख्य भूमिकेत यावा
अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुमचा हातभार लागावा अशा कार्यक्रमात आम्हाला यायला तुम्ही संधी द्यावी असंही या निमित्ताने माझं मत आहे. पेठेकर आणि मंदारकर आणि त्याचसोबत रोहिणीताई तुम्हाला विनंती की नेहमी स्थानपन्न व्हावं. लगेचच आपण पुढच्या सन्मानाकडे वळणार आहोत. आपले स्पॉन्सर कन्हैया ग्रुपचे मॅनेजिंग डिरेक्टर श्री सुरेश पठारे यांना मंचावर येण्याची विनंती करते आणि त्यासोबत अभिनेत्री चिन्मयी सुमित आणि मी ज्ञानदा कदम यांना विनंती करते की त्यांनी चिन्मयी सुमित आणि कन्हैया ॲग्रोचे मॅनेजिंग डिरेक्टर सुरेश पठारे यांचं स्वागत करावं. आपण आता पुढची महिला कोण आहे त्यासाठी एक ऑडिओ व्हिज्युअल बघूयात. या आहेत नीलम दिवेकर. पण पुणे जिल्हा आज त्यांना ड्रोन दीदी म्हणून ओळखतो. शेतात फवारणी पुरुषच करतात असाच समज आहे, पण नीलमताईंनी हा समज मोडून काढला. घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी ताईंनी फवारणी करायचं ठरवलं आणि तेही ड्रोननं. त्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतलं. आज फवारणीसाठी त्या जिल्हाभर फिरतायत. आतापर्यंत 700 एकरहून जास्त क्षेत्रावर त्यांनी फवारणी केली आहे. फवारणीमध्ये कमाई किती असा विचार करत असाल तर 60,000 ते 1 लाखापर्यंत. ग्रामीण भागातल्या महिला काय करू शकतात हे नीलमताईंनी दाखवून दिलंय. आजची स्त्री नवतंत्रज्ञान शिकू शकते आणि त्यातून आपला व्यवसायही उभा करू शकते. म्हणून आज ड्रोन घेऊन फवारणी करणाऱ्या नीलमताई फक्त कौतुकाचा विषय नाही तर त्यांनी चोखाळलेली वाट अनेक मुक्तांना प्रेरणा देते. म्हणूनच या ड्रोन दीदीला म्हणजेच नीलम दिवेकर यांना आम्ही मुक्ता सन्मान देऊन सन्मानित करत आहोत. तर हा मुक्ता सन्मान स्वीकारण्यासाठी नीलम दिवेकर यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. नीलम दिवेकर म्हणजेच ड्रोन दीदी अशी ज्यांची ओळख आहे अशा नीलमताईंना आज आपण मुक्ता सन्मान देऊन त्यांचा गौरव करणार आहोत. त्याचसोबत एक सन्मानपत्र सुद्धा आपण नीलम दिवेकर यांना देणार आहोत. त्याचसोबत एक स्पेशल गिफ्ट वाउचर वामनहरी पेठे ज्वेलर्सकडनं एक विशेष गिफ्ट वाउचर. नीलमताई पुन्हा एकदा अभिनंदन. आणि कसं वाटतं ड्रोन दीदी म्हणतात म्हणजे नीलमताईने म्हणत सगळ्याजणी ड्रोन दीदी म्हणतात तेव्हा कसं वाटतं? मी आज ड्रोन दीदी म्हणून इथं जे आज आले, जी सरकारने ही नमो ड्रोन दीदी योजना काढली तर मी त्याच्यामध्ये एक ड्रोन पायलट झाले. ह्याच्यामध्ये मला इतका अभिमान आहे. आणि पहिली गोष्ट मी माझ्या उमेद अभियानाचे मनापासून अभिनंदन करते की मी आज एक उमेद अभियानामधनं ड्रोन दीदीच्या ट्रेनिंगला गेले आणि मी ड्रोन दीदी झाले. तर मी एक सामान्य कुटुंबातील महिला, मी गल्लीतनं पार दिल्लीत गेले, ह्याचा मला फार अभिमान आहे. आम्ही फक्त ड्रोन कशासाठी बघतो माहिती ना, आमच्या शूटिंगमध्ये ड्रोन शॉट्स असतात आणि ते शॉट्स इतके कंटाळवाणे होतात कारण आम्हाला कळतच नसतं शूट काय होतंय नेमकं. पण त्याचा हा असा उपयोग होऊ शकतो आणि कुणीतरी 700-800 एकरचं वावर कव्हर करू शकतं. ही माझ्यासाठी खूप खूप मोठी आनंदाची अभिमानाची बाब आहे. एक तर हे सुचणं आणि ते एका महिलेने करणं याच्याबद्दल खूप खूप अभिमान, खूप खूप अभिनंदन. आपलं मनापासून अभिनंदन. पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा आणि धन्यवाद. तर नीलम दिवेकर यांना मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. अशी पुढची महिला बघणार आहोत. तिचं कर्तृत्व काय, कोण आहे ती महिला, लगेचच बघूयात. धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या बेलगाव पिंपळगावच्या झीनत सय्यद यांची ही सरपंच पदाची दुसरी टर्म आहे. गावात 50% मराठा समाज तर मुस्लिमांची संख्या 20% इतकी आहे. 30% गावकरी इतर समाजाचे आहेत. मात्र गावानं सामाजिक सलोखा जपल्यामुळे झीनत सय्यद यांना विकास कामात गावकऱ्यांचं चांगलंच सहकार्य मिळालं. ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून गावाचा कार्यभार पाहतानाच झीनत सय्यद प्रत्यक्ष कामावरही देखरेख ठेवतात. त्यामुळे गावातील रस्त्यांचं काम वेगानं पूर्ण होतंय. गावात स्वच्छता राहावी यासाठी त्या दक्ष आहेत. इतकंच नाही तर गावातल्या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशा प्रकारे होतीये यासाठी शाळेत जाऊन झीनत त्यांच्यासोबत संवाद साधतात. गाव समृद्ध करण्यासोबतच राज्यातील सर्व सरपंचांना त्यांनी मानधन मिळवून दिलं. सरपंचांना पेन्शन मिळावं यासाठी सरपंच परिषदेच्या माध्यमातून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
झीनत सय्यद यांना त्यांच्या आगामी विकास कामं आणि वाटचालीसाठी न्यूज 18 लोकमतच्या हार्दिक शुभेच्छा. झीनत सय्यद यांना मी विनंती करते त्यांनी मंचावर यावं मुक्ता सन्मान स्वीकारण्यासाठी. तर मी चिन्मय सुमित यांना विनंती करते की त्यांनी सन्मान चिन्ह द्यावं झीनत सय्यद यांना. त्याचसोबत दोन्ही मंत्री महोदयांना विनंती करते की झीनत सय्यद यांना सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरव करावा. आणि त्याचसोबत वामन हरी पेठे ज्वेलर्सकडनं एक गिफ्ट वाउचर. ताई, राजकारणातनं गावाची समाजाची प्रगती साधता येते, हे कसं उमगलं, कधी उमगलं, काय प्रयत्न केलेत त्यासाठी? न्यूज 18 लोकमत परिवाराचे मनापासून धन्यवाद, आभार मानते की आपण या पुरस्काराने आम्हाला सन्मानित केलेलं आहे. आणि खरंच आपली टीम परिवार हा एवढा सक्षम कार्यरत आहे की अगदी देशाच्या कानाकोपऱ्यापासून ते गावखेडीपर्यंत ही टीम सक्षम कार्यरत आहे. आणि आम्ही ह्या महिला इथं आहे ह्याचं एक उदाहरणच आहे. आणि हा सन्मान बघून मला एक म्हणावेसे वाटते की आपले छत्रपती शिवाजी राजेंनी म्हटले आहे की स्त्री ही स्वराज्याच्या देवाऱ्यातील देवता आहे, तिचे सन्मान आणि रक्षण झालेच पाहिजे. हे आपल्या लोकमत परिवाराने आज प्रत्यक्षात करून दाखवले आहे. आपल्या या कार्यक्रमाचे आजचे प्रायोजक मी सर्वांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावरती यावं. वामन हरी पेठे ज्वेलर्सकडून नील पेठे आणि निरंजन पेठे, खूप खूप धन्यवाद. त्याचसोबत रंगोली डिझायनर स्टुडिओ ठाणेचे CEO धर्मेंद्र बोरीचा, दोन्ही मंत्री महोदयांना विनंती करते की त्यांनी बोरीचांना सन्मानित करावं. कन्हैया ॲग्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर सुरेश पठारे, खूप खूप धन्यवाद. सोसायटी डीचे मार्केटिंग हेड अपूर्व नाईक. त्यानंतर नव्या प्राईम प्रॉपर्टीच्या निलेश माणिक पाटील, त्याचसोबत यशिता निलेश पाटील, महाराष्ट्र राज्याच्या दोन्ही मंत्री महोदया सर्वांना सन्मानित करतायत. यानंतर द्वारकादास श्यामकुमार ग्रुप महाराष्ट्र राज्याकडून गोविंद पाटील, श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लिमिटेड मार्केटिंग जनरल मॅनेजर अशोक कुमार सिंग, बरवा स्किन थेरपीच्या फाउंडर आणि CEO कामाक्षी जयदेव बर्वे, या सर्व प्रायोजकांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर मी कृपया मंचावर येण्याची विनंती करते मिडास केअर फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेडचे शशांक माने यांना, डायरेक्टर शशांक माने. यानंतर मी मंचावर येण्याची विनंती करते न्यू इंडिया अश्युरन्स को. लिमिटेडच्या मॅनेजर पब्लिसिटी डिपार्टमेंटच्या माधुरी पवार यांना. त्याचसोबत आज या मुक्ता सन्मान 2025 मध्ये ज्या ज्या महिलांना सन्मानित करण्यात आले त्या सर्व महिला रत्नांना मी विनंती करते त्यांनी कृपया मंचावर यावं. आणि या सगळ्यांच्या या सन्मानामुळे मुक्ता सन्मान 2025चा दर्जा द्विगुणित झालाय असं म्हणायला हरकत नाही. आणि या सगळ्या महिलांचा आम्हाला खरोखर खूपच अभिमान आहे. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत मुक्ता सन्मान 2025, को पॉवर्ड बाय केसरी टूर्स प्रायव्हेट लिमिटेड, LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, वॉर्डरोब पार्टनर रंगोली डिझाइन स्टुडिओ ठाणे, स्पेशल पार्टनर कन्हैया ॲग्रो, सोसायटी टी, नव्या प्राईम प्रॉपर्टी, असोसिएट स्पॉन्सर्स द्वारकादास श्यामकुमार ग्रुप महाराष्ट्र राज्य, श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लिमिटेड, बरवा स्किन थेरपी, मिडास केअर फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड आणि द न्यू इंडिया अश्युरन्स को. लिमिटेड. आजचा पुरस्कार, आजचा सन्मान ज्या ज्या महिलांना मिळालाय त्या सर्व महिलांना आपल्या आजच्या प्रायोजकांकडनं एक खास विशेष भेटवस्तू दिली जाते. रंगोली डिझायनर स्टुडिओ ठाणेकडनं एक खास विशेष भेटवस्तू, द्वारकादास श्यामकुमार ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सुद्धा या सर्व पुरस्कारार्थींना एक खास विशेष भेटवस्तू, बरवा स्किन थेरपी कडून सुद्धा या सर्व सन्मानार्थींना एक विशेष भेटवस्तू. आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटात या सर्वांचं अभिनंदन करूयात आणि शुभेच्छा देऊयात. तर पुढच्या वर्षी सुद्धा अशाच काही महिला रत्नांचा शोध घेऊन पुन्हा मुक्ता सन्मान 2026 मध्ये भेटूयात.